गावाकडले कॅरेक्टर स्पष्ट कसं बोलू शकते? सिंपल आहे ना. माझ्या घरी जर मी गेलो तर माझे आई-वडील, आजी-आजोबा, काय "कधी आला तू? हां. बरं का सगळं तिकडे." हे काय करणार आहे? मलाच माझ्या भावना कळतात ना लहानपणापासून काय आहेत ते. बरोबर. पण आपण नाटक करतो. "कधी आलास तू?" एवढं जरी आलं तर ठीक आहे ना. थिएटर बेस आहे. हं. नाटक समजून घ्या. नाटक बेस आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या तेच करतो. नाटक खूप स्ट्राँग बनवते तुम्हाला. हो. पडू देत नाही तुम्हाला किंवा डिस्टर्ब होऊ देत नाही. नाही, नाही मला कोणीतरी सांगितलं असं म्हणून असं होऊ देत नाही. नाटक ठाम ठेवतं तुम्हाला. ते आपल्याला हा प्लस पॉइंट कोणी सांगतच नाही. कदाचित का सांगत नाही तोही मला आतापर्यंत पडलेला प्रश्न आहे. नाटकात आपण एका चौकटीतच दाखवू शकतो का दाखवायचे. पण सिनेमा हे चारही बाजू ओपन आहेत त्याच्या. तुम्ही काहीही दाखवू शकता. कुठे फिरू कुठेही दाखवू शकतात. कुठेही फिरू शकतात. तुमच्या डोक्यातला साधा नॉर्मल थॉट पण तुम्ही कुठल्या वेळेस सीन काही क्रिएट करू शकतात. हं, तर ती फ्रीडम आहे सगळ्याच बाबतीत हं. सिनेमा नाटकापेक्षा. सांगळा जर बघितला तर ते विहिरीतल्या पाण्याला सांगळा म्हणतात. तळ्याचं पाणी जे असतं त्याला. ते टिपकून जमा होते तर. तो विषय एवढा खोल आहे, तर आमचं सगळंच खोल पाहिजे. सगळंच बघताना तेवढ्या डीपनी बघायला पाहिजे. बघताना पण विचार करून बघायला पाहिजे. त्याच्यातली बारीक-सारीक गोष्ट पण विचार करूनच बघायला पाहिजे. ह्या विचाराने ते शूट केलेलं आहे. सायलेन्स चेहरा नाही त्यातला. स्लो कंटाळू हं, वाटू दे कंटाळा येऊ दे. हं, कारण की आपला बाप जर एवढा तटस्थपणे मेलेला जीव तर ढेकळात राहणारा माणूस आहे आपला. हं, बाप रोज माती बघतोय शेतातली. त्याला ना सुख आहे कशाचं. त्याला नुसतं दुःख आहे. त्याला काही सुख सांगितलं ते नॉर्मल काहीतरी ओटं फुगते आणि त्याची खुलते आणि परत जशाच तसं होतंय. तर मग हा माणूस जर एवढा कठोर असू शकतो, तर बघणाऱ्याला पण कठोर का करू नये? जर माझ्या बापाच्या चेहऱ्यावरच हसायला नाही आणि आपल्याला निव्वळ कमर्शियल सिनेमे हसण्याचे सिनेमे बघायची सवय. माझा बाप जेवढा सकाळी सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत त्याच्यासारखं तो सारखं काम करतो. दुसऱ्या दिवशी तेवढाच फ्रेश होऊन पुन्हा ताजा होऊन फिरतोय तो, काम करतोय. त्याची जी स्लो प्रोसेस आहे सूर्यासारखी, तो असा पळत नाही एकदम. तो असाच चालतोय नॉर्मल. तर मग बघणाऱ्यांनी पण स्लोच चालायला पाहिजे ना. आपल्या होल्डवर त्याने चालायला पाहिजे बघणाऱ्यांनी. हं. त्याला त्याला जे वाटतंय ते देऊ नका. माझा बाप काय आहे? मला काय वाटतंय? माझा बाप मला कसा वाटतो तसं त्याला दाखवा. त्याचा त्रास काय त्याची जाणीव तरी करून द्या बघणाऱ्याला. एवढंच डोक्यात होतं. तर ती सिनेमाची लँग्वेज आहे. हां, सिनेमाची भाषा आहे ती. पण ते बरोबर. आपल्या इथं त्याला हे म्हणतात ना, म्हणून ते हे म्हणलं की अरे पण हे काय कॅरेक्टर ग्लोबली जाईल. हां, मला तेवढी एक गॅरंटी होती. ग्लोबली म्हणण्यापेक्षा ह्या माणसाचं काहीतरी होईल. हं. कमीत कमी याचं काम बघून ह्या माणसाला कोणीतरी बोलवलं तरी कामाला, एवढी तरी एक आशा होती त्या राइट. याच्याकडून. म्हणून मग त्यांना 2021 पासून आम्ही चर्चा करत होतो वर्षभर. कधी मी मुंबईवरून हं. मग मुंबईत शिफ्ट झालो होतो 20लाच. लॉकडाऊनच्या ह्याच्यात लग्न झालं. 20ला पुण्यात आलो. 8-9 महिने इथे राहिल्यानंतर एंडिंगला मुंबईत गेलो नोव्हेंबरच्या आसपास. मुंबईत गेलो 20 पासून तर मुंबईतच स्थायिक झालो. त्याच्या अगोदर होतं पण लॉकडाऊनमुळे गावाकडे गेलो होतो. अच्छा. हां, मग 20 पासून कंप्लीट मुंबईत. 21 म्हणजे मग कंटिन्यू जाणं-येणं असायचं औरंगाबादवरून. औरंगाबाद, मुंबई, औरंगाबाद, मुंबई, संभाजीनगर, मुंबई, ठाणे. मग हळू मग त्यांना मी चर्चा करायचो. कधी गेलो की 2 तास त्यांना म्हणत, "तुम्ही या, आपण फक्त चर्चा करूयात त्याच्यावर." असं-असं. ओके. फक्त डिस्कशन. फक्त चर्चा करायचो. ओके. कॅरेक्टरबद्दल नॉर्मली ती पद्धत. फक्त फिल्मबद्दल चर्चा करायची. मग फिल्ममध्ये हे मजबूत करा. ओके. फिल्ममध्ये डोळे हं, ठाम ठेवा. हं. मचमच नकोय त्याच्यातला तो कारण की ते एक डेड बॉडी टाइप कॅरेक्टर आहे असं त्यांना सांगायचं चेहऱ्यावर एक्सप्रेशन येऊ देऊ नका. ओके. अशी एक म्हणजे नाटकातून बेसिक नाटक आहे मुळात. त्या नाटकावर एवढं वर्क केलेलं आहे म्हणून मला त्या गोष्टी कळत असाव्यात, हं. असं मला वाटतं, की म्हणून मी त्यांना सहज सांगू शकतो, हे नकोय आपल्याला, हे पाहिजे. हां, तुमच्यातलं हे नकोय आपल्याला, हे पाहिजे. तुमच्यातली बॉडी अशी आहे, तुमची स्टील आहे. थोडं हं, रंगट रनिंग करा. हां, थोडे चेहरा थोडे सुरकुत्या करू द्या. हं. थोडे हार्ड करा. हां, राइट. थोडं हे मजबूत खांदे मजबूत करा. कारण की आपले त्याच्यावर पण आहे. कारण की ट्रेस त्याच्यावर पण येईल, चेहऱ्यावर पण येईल. हं. ते खूप विद्रूप दिसेल कॅमेरात. त्याच्यावर पण हे करा. अशा छोट्या-छोट्या डिटेलिंग त्यांना कळत होत्या की नाही मला माहीत नाही. पण मी त्यांना सांगत होतो. प्रत्येक महिना 15 दिवसाला भेटलं की मी चहा पिण्यापुरतं बोलायचं. अच्छा. चहा पिऊस्तर गप्पा मारायचं, पाठवून द्यायचं. नंतर मग त्यांना एक गोष्ट कळाली होती की त्यांना शेतीतलं काहीच नॉलेज नाही बिलकुलच. ओके. काहीच नाही. त्यांचा जन्म तेच पूर्ण संभाजीनगरमध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये हं. पहिलं तिथेच. मग ते करता हळू प्रोसेस चालू केली. 1 वर्ष गेलं 2022ला आम्ही ॲक्टरचं प्रोसेस. हां, 1 वर्ष गेली आमची ती. ओके. हं. एकच ॲक्टर पण एकच ॲक्टर सोबत असतो. हां, बाकीचे तर सगळे सोबतचेच होते ना. जर काय तर अरे असं कॅरेक्टर आहे,
म्हणजे मी ते ऑडिशनचं म्हणलं ना तुम्हाला ह्याच्यात काय चांगल्या गोष्ट हा काय करू शकतो एकतर त्याला माहिती मी काय आणि मला माहिती तो काय राइट. 8-10 वर्ष सोबत राहिलोत ना हं, म्हणून हं. प्रत्येकाच्या एकमेकांचे प्लस मायनस गोष्टी माहिती आहेत याचे मायनस आहेत पण इकडे प्लस आहेत इकडे याचे प्लस आहेत पण इकडे मायनस आहेत नाटकातले हे कळतात गोष्टी तेवढ्या तर एक म्हणलं नाटक बेस आहे हा थिएटर बेस आहे हं, नाटक समजून घ्या नाटक बेस आहे सगळ्या गोष्टी तुमच्या तेच करतो हं. नाटक खूप स्ट्रॉंग बनवते तुम्हाला हो. पडू देत नाही तुम्हाला किंवा डिस्टर्ब होऊ देत नाही 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 मला कोणीतरी सांगितलं असं म्हणून असं होऊ देत नाही नाटक ठाम ठेवते तुम्हाला बरोबर, थिएटर बरोबर. हा ते आपल्याला हा प्लस पॉईंट कोणी सांगतच नाही कदाचित का सांगत नाही तोही मला आतापर्यंत पडलेला प्रश्न आहे खूप मोठा हा स्ट्राँग होईल ना माणूस. हा काही असू शकतं हा पण ते सांगत नाहीये हं. खूपदा मग मी आमचं वर्कआउट करून करून शूटिंग जेव्हा चालू केली तर ती मग तुम्ही काही काही एक्सरसाइज घेतल्या असत्या ना ॲक्टिंगच्या त्यांच्या जसं डिस्कशन झालं. सांगायचो मी त्यांना हे करा हां. घेतलं नाही हं. पण घेतलं तर ते उलट मला असं वाटत होतं की ते नाटकासारखं आर्टिफिशियल बनलं असतं ओके. नाही तुम्ही सांगितलं असतं म्हणून मी त्यांना म्हणतो "म्हणून अशा पद्धतीचं काहीतरी एक्सरसाइज करा हं, तुम्ही करा ढेरे कमी करा हं. पोट बाहेर आलं कमी करा तोंडावरची गाल अशी वर आहेत ते डाऊन करा कानामध्ये हां. चेहऱ्यावर ह्या सुरकुत्या दिसल्या पाहिजेत हं. आपल्याला चेहरा दिसला पाहिजे राइट. आपण मेकअप पण करणार नाहीत हं. चेहऱ्यावर असे ते खड्डे किंवा शेतकऱ्याचे हे असे टोन स्किन टोन तो दिसला पाहिजे वाह! अशा गोष्टी सांगायचो हं, काही म्हणजे दाढी केली तर मग तिथपर्यंत हे डोळे हे करत ऍक्टिंग करू नका हं, ऍक्टिंग करण्याची वेळच आली नाही पाहिजे ते कॅरेक्टर असं आहे हं, मेलेलं आहे ते त्याला भावनाच नाही येत ना हं. असं चर्चा करायचं बरोबर. आणि तसंच ते कॅरेक्टर हळूहळू प्रिपरेशन हा होत गेलं. आणि तो माणूस मुळात ते ऍक्टर पण खूप चांगले आहेत आपले तर म्हणजे नाटक माणसाला खूप टेक्निक नाट्यशास्त्र टेक्निक शिकवतं हं. आपण त्या टेक्निककडे सोडून देऊन आपण काय करतो त्या व्याकरणातच अडकून जातो तेच, तेच. आणि मुळात त्या नाटकाच्या व्याकरणात अडकलं ते एकट्याने ते तर ठीक आहे आपण भाषेच्याच व्याकरणात अडकतो मला ही गोष्ट जाणवलेली मी म्हणलं ना भाषा प्रत्येकाला यावी हं. तुमची जिभेचे एक्सरसाइज करा बॉडीची करा डोळ्याची करा आपल्या म्हणजे ओठाची करा ओठाची पण हे आपण किती वेळ बघू शकतो किती वेळ बिना वापरण्याचं बघू शकतो एक्सरसाइज आहे आपली बरोबर. हे आपल्याला शिकव जी शब्द प्रॉपर घे इथं पॉज घे इथं कॉमा आहे हा हा शब्द असा घे अरे तुझ्यातला हे नाहीये हा, म्हणजे तुझ्यातली भाषेची स्पष्टता नाहीये हं. आता गावाकडले कॅरेक्टर स्पष्ट कसं बोलू शकते सिम्पल आहे ना बरोबर. वेगळे हा एरियाच वेगळे आहे. माझ्या घरी जर मी गेलो तर माझे आई वडील आज आज काय कधी आलं हां. बरं का सगळं तिकडे. हे काय करणार आहे? माझे मलाच माझ्या भावना कळतात ना लहानपणापासून काय आहेत ते. बरोबर, पण आपण नाटक करतो. "कधी आलास तू?" एवढं जरी आलं तर ठीक आहे ना. बरोबर. "कधी आलास तू?" असं तर नाही बोलणार ना. हां, हां. नाही. तर असं मग ते आर्टिफिशियली ओव्हर आर्टिफिशियली झालंय. त्याच्यातली सात्विकता बऱ्यापैकी ते शुद्ध बोलण्याच्या नादात आपण त्यातली सात्विकताच मारून घालवतो. घालवतोच. हां. हं. ती सिनेमात तुम्ही ती ॲक्टर सोबत ठेवलीत. हां, ठेवलीच. हं. ती नाही घालू दिली. सिनेमा तर खूप म्हणजे आता खूप जण म्हणतात, की नाटक खूप ग्रेट. ज्याला त्याला आवडते त्याची ज्याची त्याची आवड आहे. पण मला सगळी फील्ड आवडते. बरोबर. पण मला सिनेमा खूप इंटरेस्टिंग वाटला. 2 वर्ष लागली. 2-2.5 वर्ष लागली. हं. पण नाटकापेक्षा जे वाटलं ते करू शकतो सिनेमात. म्हणजे कसं? म्हणजे नाटकात आपण एका चौकटीतच दाखवू शकतो का दाखवायचं ते. बरोबर. पण सिनेमा हे चारही बाजू ओपन आहेत त्याच्यात. तुम्ही काहीही दाखवू शकतात. कुठे फिरू कुठेही दाखवू शकतात. कुठेही फिरू शकतात. तुमच्या डोक्यातला साधा नॉर्मल थॉट पण तुम्ही कुठल्या वेळेस सीन काही क्रिएट करू शकतात. हं, तर ती फ्रीडम आहे सगळ्याच बाबतीत हं, सिनेमा नाटकापेक्षा. हं. नाटकात पण आहे, पण नाटकात एक लिमिट आहे. काही जरी केलं तर आपण एक स्टेज स्टेज आहे. त्याच्या पलीकडे आपण नाही दाखवू शकत. सिनेमात आपण काही करू शकतो ना. आता तर आपल्या हातात हे मोबाईल वगैरे आले. हो. मोबाईल वगैरे आले. स्वतःच माणूस सिनेमॅटोग्राफर आहे, स्वतःच डिरेक्टर आहे, स्वतःच ॲक्टर आहे. हं. ते कितपत योग्य आहे नंतरची गोष्ट. पण त्याच्यात पॉझिटिव्ह जर गोष्ट घेतली तर खूप शिकायला भेटतं. खूप या मोबाईलपासून. राइट, राइट. आता तुमचं शूट किती कालावधी त्याचा? 12 दिवस. 12 दिवसात फिल्म झाली? हो, पूर्ण फिल्म. वाह, वाह, वाह! 12 दिवस. आमच्याकडे पैसेच नव्हते ना. हं, हं. म्हणजे जे करायचं ते खूप वेळ पाळून करायचं होतं. इतक्या दिवसाच्या नंतर आपल्याकडे हे पण नाही, पैसा पण नाही. एक तर शेतून टाकावं लागत होतं. हो. म्हणून त्याचा पण एक सेन्स होता आणि मुलं आमची जी टीम आहे मुळात
हं. म्हणजे सगळीच ॲक्टरपासून ते जो ॲक्टर ऑन कॅमेरा तोच त्याला चांगलं लागतं. हां, तोच त्याचा शूट नसलं की तो मागे काम करतो वाह! असिस्टंट. नाटकासारखं टीमवर्क. सेम हं, टीमवर्क. हं. 10 ते 12 जणांनी फिल्म केलेली आहे. वाह! ऑन कॅमेरा बेस्ट. म्हणजे आम्हाला राहायला पण घर नव्हतं. तिथं म्हणजे राहायला घर नव्हतं, मी शेतातच शूट आहे. लिंबाखालीच 10-12 दिवस लिंबाखालीच काढलेले आहेत आम्ही, लिंबाच्या झाडाखाली. अरे! हां. ते करताना कसे अनुभव होते? तुम्ही पहिली फिल्म होती. त्रास होता पण समाधान होतं. हं, म्हणलं तुम्ही आपल्या गोष्टीवर ठाम असणं खूप गरजेचं आहे. हं. करिअरमध्ये कुठली फील्ड असू द्या, आपण आपल्या गोष्टीवर ठाम फोकस हल्ला, डिस्टर्ब झाला तर तुम्ही जेवढं ठाम राहताल, म्हणजे जेवढं आपण ठाम असतो, हं, तेवढं आपण काम करू करू शकतो. म्हणजे जेव्हा फिल्म बनवली तर फिल्म मुळात म्युझिकपासून आम्ही त्याच्यावर वर्क केलेलं आहे. हं. वैयक्तिक. हे नाही, नाही हे असं सॉफ्ट म्युझिक नको. आमचं जगणं सॉफ्ट नाही, आमचं जगणं हार्ड आहे थोडं. बरोबर. सांगळा जर बघितला तर ते पाण्याचा विषय आहे ना तो खूप. हं, म्हणजे विहिरीच्या विहिरीतल्या पाण्याला सांगळा म्हणतात. तळ्याचं पाणी जे असतं त्याला. ते टिपकून जमा होते त्याला. तो विषय एवढा खोल आहे, तर आमचं सगळंच खोल पाहिजे. सगळंच बघताना तेवढ्या डीपनी बघायला पाहिजे. बघताना पण विचार करून बघायला पाहिजे. याच्यातली बारीक-सारीक गोष्ट पण विचार करूनच बघायला पाहिजे. ह्या विचाराने ते शूट केलेलं आहे. डोक्यात म्हणजे जो अनिल बडे होता सिनेमॅटोग्राफर. आमचं तेच सोबत सगळे म्युझिक करताना सगळे एकमेकांना माहिती आहे काय करायचं. हं. मग त्याला सांगायची गरज नाही जास्त. अनिल असाच पाहिजे. ओके. ठीक आहे डन. आणि तो काय करतो हे मला विश्वास आहे आणि माझा एकमेकांचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. टीममधल्या प्रत्येकावर विश्वास आहे. वाह! म्हणून ते काहीतरी करू शकलोय काही हां, काहीतरी पुरस्कार भेटला म्हणून चांगलंच म्हणावं लागेल. त्याला चांगलं बरं करू शकलोत काहीतरी. हां. तुम्ही जे म्हणला, की सांगळा विहिरीतलं पाण्याने साचलेलं पाणी त्याला एक ते बंधन चारी बाजूनी हं, बंदिस्त आहे. हं. बघायला पण तुम्हाला खूप खाली येते. खोल आहे ते, खोल आहे. नदीसारखं सपाट नाहीये ते. खोल खोल आहे. तुम्हाला डोकून बघावं लागतं. तर ही जी आयडिया आहे ती विहीर बघितल्यावाली होती का? नाही, 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 नाही. विहीर तर खूप शोधल्यात आम्ही. कमीत कमी 50-60 विहिरी बघितल्या. जास्त बघितल्या असतील. हं, म्हणलं ना, अहमदपूर 2020 पासून आम्ही ते लॉकडाऊनपासून ते विहिरी शोधत होतो. हं. तिकडे विहीर 21च्या याच्यापर्यंत विहीर शोधली. ओके. नाहीच सापडली. म्हणजे 20ला हां, लॉकडाऊनमध्ये 20ला तिकडे बघितली. म्हणलं बघून तरी ठेवा, जेव्हा शूट करायचं तेव्हा करायचं. पण ते मनासारखी विहीरच भेटत नव्हती. अरे! खोल विहीर पाहिजे होती. हं. हां. आणि ते मी म्हणतोय थीमनुसार म्हणजे थीम जी तुमच्या डोक्यात जेव्हा ऑन लोकेशन भरपूर चेंजेस हं, केले होते. कारण की मनासारखी विहीर भेटत नव्हती. जी भेटली मग ती आपल्या स्क्रिप्टनुसार नाही. हं. मग कुठलातरी एक मध्य गाठला. कॉम्प्रोमाइज तर काढावाच लागेल. हं, मग ते स्वतः लेखक आपणच असल्यामुळं काही गोष्टी माहीत आहेत, की कुठल्या गोष्टी चेंज होऊ शकतात. हं, आज जास्त नाही, पण नॉर्मल चेंजेस हं. हलके-फुलके राइट, जे राइट, करू शकतो ते केलेत त्यात. राइट. आणि आयडिया कशी सुचली तुम्हाला? जसं फिल्ममध्ये वन लाइनर असते, हं. तसं तुम्हाला काही लेखकांना बघून सुचतं, काही लोकांना लेखकांना वाचून वगैरे. लहानपणापासून बघत आलोय आपण. मी म्हणलो ना, आपण आजोबा जगलोय तितकं हां, जगलोय तितकं की ते आपल्याला फक्त मांडताना कलेच्या मीटरमध्ये मांडावं लागतं. सिंपल आहे एवढं काय हे नाही. म्हणजे अशी कितीतरी आपण जगणं इतकं आहे आपलं भयंकर. गावाकडं काय जगत नाहीत. आपण एक कॅरेक्टर बघायला भेटतो. प्रत्येक कॅरेक्टरच्या डोळ्यात बघितलं तरी एक वेगळे भाव दिसतात. हं, मी तुमच्या डोळ्यात बघितलं, तुम्ही माझ्या डोळ्यात बघितलं तर एक वेगळा भाव दिसतो. हं, म्हणजे तुमचे काहीतरी प्रश्न दिसतात, माझे काहीतरी प्रश्न दिसतात, माझा काहीतरी स्वभाव दिसतो आणि कॅमेरा तेच ते कॅच करतो. तेच कॅच करायला बसला. आपण डोक्यात म्हणजे मला काही जास्त येत नाही. माहीत पण नाही सिनेमाबद्दल. पहिलंच फिल्म आहे अजून. म्हणजे सुरुवात आहे. पण आपल्या डोक्यात खूप असे व्यावसायिक सिनेमे किंवा व्यावसायिक म्हणण्यापेक्षा कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू असला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. पण आता आपण नाही ना पुष्पा करू शकत. 30 सेकंदात आपण 30 शॉट वेगवेगळे फ्रेम तर नाही चेंजेस करू शकत. मग मी सुरुवातीला सांगितलं आपले मायनस पॉइंट काय आहेत? हं, हे आपल्याला माहीत पाहिजे. आपले प्लस पॉइंट काय आहेत? हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी माहीत होतात, तेव्हा आपण बरोबर मधल्या लाईनवर चालतो. हं. कशावर काम करायचं हां, कळतं. कशावर काम करायचं कळतं आपल्याला. हं, ही राइट. गोष्ट माहिती आहे, ही गोष्ट माहिती आहे. माझी लाईन माहिती आहे मला, की मला इथे चालायचं. ही माझी लाईन आहे. इथून मी
इकडे जरी गेलो तर हे माझं चुकतंय आणि इकडून जरी आणि हे शिकवलं नाटकाने, हं. थिएटर. राइट. जसं नाटकामध्ये नाटकामध्ये काही असे मोमेंट असतात जिथं आपण अवाक होऊन जातो. म्हणजे हं, तिथे कळतं आपल्याला की ह्याच्यामुळे नाटक करतोय मी. तसं सिनेमात प्रोडक्शनच्या वेळेस करताना हं. असे कुठले मोमेंट आले होते जिथं का अरे भाई ह्याच्यामुळे मी सिनेमा करतोय किंवा त्या शॉटमुळे किंवा त्या सीनमुळे असं झालं का? मला त्या फ्रेमच आवडायच्या, अच्छा. खरं सांगतो. हां, हं, म्हणजे आमची जी शूट करतोय, फ्रेम म्हणण्यापेक्षा आमच्या डोक्यात फ्रेम नव्हतीच. हं, पण तर आपल्याला हेच दाखवायचं हं, हा जो सायलेन्स चेहरा आहे ना याच्यातला, स्लो कंटाळू वाटू दे. हं, वाटू दे कंटाळा, येऊ दे. हं, कारण की आपला बाप जर एवढा तटस्थपणे मेलेला जीव, तर ढाकळत राहणारा माणूस आहे आपला. हं. बाप रोज माती बघतोय शेतातली. त्याला ना सुख आहे कशाचं, राइट. त्याला नुसतं दुःख आहे. त्याला काही सुख सांगितलं ते नॉर्मल काहीतरी ओटं फुगतात आणि त्याची खुलते आणि परत जशाच तसं होतंय. तर मग हा माणूस जर एवढा कठोर असू शकतो, तर बघणाऱ्याला पण कठोर का करू नये आपण? जर माझ्या बापाच्या चेहऱ्यावरच हसायला नाही आणि आपल्याला निव्वळ कमर्शियल सिनेमे हसण्याचे सिनेमे बघायची सवय. माझा बाप जेवढा सकाळी सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत त्याच्यासारखं तो सारखं काम करतो. दुसऱ्या दिवशी तेवढाच फ्रेश होऊन पुन्हा ताजा होऊन फिरतोय तो, काम करतोय. मग त्याची जी स्लो प्रोसेस आहे सूर्यासारखी, तो हं, असा पळत नाही एकदम. बरोबर. तो असाच चालतोय नॉर्मल. तर मग बघणाऱ्यांनी पण स्लोच चालायला पाहिजे ना. आपल्या होल्डवरती नाही चालायला पाहिजे बघणाऱ्यांनी. हं. त्याला त्याला जे वाटतंय ते देऊ नका. माझा बाप काय आहे, मला काय वाटतंय, माझा बाप मला कसा वाटतो तसं त्याला दाखवा. राइट, राइट. त्याचा त्रास काय त्याची जाणीव तरी कळून द्या बघणाऱ्याला. एवढंच वाह! डोक्यात येतं. वाह! बाकी हं. आणि मला याच्यामुळेच ते वाटतं तुम्ही जे बोलला ना, की ह्याच्यामुळे ते म्युझिकमधनं आलं, हां. तुमच्या हं, कॅमेरामधनं आलं, हं. डिरेक्टरच्या व्हिजनमधनं आलं. चर्चा करत सदा. त्याच्यामुळे मला वाटतं, की हं, तो एक जसं म्युझिकमध्ये असतं संतपणा, हं, की एक मध्यम लय असते, एक हं, तारव, पण जी संत आहे हं. आणि तेच होल्ड, होल्ड. हां, की जे बघा, हं, जे बघितलं नाही आतापर्यंत तुम्ही हं, बघा हं. ऑडियन्सला, की बघा आता ते तुम्ही खूप आता त्याच्यात पण कसे आहे, त्याच्यात पण माणसाला लेखक, दिग्दर्शक म्हणून खूप ठाम राहावं लागतं. मग हं, ह्या नाटकाने एक गोष्ट शिकवल्या मी. म्हणलं ठामपणा. नाटकाने आपलं काळीज खूप आपल्या भाषेत म्हणजे कणखर केलेलं आहे त्या बाबतीत. की फक्त तुम्ही चांगलं कोण म्हणतंय आणि वाईट कोण म्हणतंय याचं काही नाही. हं, चांगलं म्हणणारं जास्त काही डोक्यात घेऊ नका आणि वाईट म्हणणारं पण डोक्यात घेऊ नका. तुम्ही कोणासाठी फिल्म केली? एक सर्वसामान्य माझ्या बापासारख्या शेतकऱ्यासाठी, शेतकरी लोकांसाठी किंवा कुठलाही बाप जगातला, हं, जो स्वतःच्या कुटुंबासाठी झटतो. हं, त्याला माझी फिल्म कळते का? हं, म्हणजे आपली कलाकृती कळते का? किंवा एक आपलं टार्गेट आहे, की आमचा विषय राज्याच्या बाहेर जात नाही, तर देशाच्या बाहेर जावा, ही आपली इच्छा आहे. मग ते देशाच्या बाहेरच्या माणसाला पण माझी स्टोरी रिलेट होतीये का? हं. तर या दोघांना खालच्याला आणि वरच्याला जर कनेक्ट होत असेल, तर मधल्याचा विषय सोडून द्या. राइट. त्यांना जे वाटायचं ते मग ते अडकलेले आहेत मग. मग हां. मी काहीतरी नाटकं बघितली किंवा सिनेमा बघितले. मी जेवढे सिनेमे बघितले त्याच्यावरूनच ठरवतो, की नाही हा सिनेमा यार त्याच्यात असं दाखवलं होतं, तुम्ही तसं दाखवायला पाहिजे. हा तुमचा नाही प्रॉब्लेम आहे. तसं माझा प्रॉब्लेम नाही तो. हां, बरोबर. हां, मला जे भावतं ते हां. दाखवतोय. मग त्याच्यात तुम्हाला चूक जरी वाटली ती माझी चूक असू शकते आणि आहेच. हां, असावीच. हां. बरोबर. पण त्यातूनच शिकतोय ना हां, माणूस. हां. त्याच्यातून नेक्स्ट टाईम मी वर्क करेल त्याच्यात आणि ते करायलाच पाहिजे. हां. तर जेव्हा तुमचं ही फिल्म झाली हं, आणि एडिटिंग झाला, हं, ज्यावेळेस तुम्ही पहिली अख्खी फिल्म बघितली तुम्ही, हं. त्यावेळेस तुमच्या काय रिएक्शन होतं? कारण तुमच्या डोक्यात ती कल्पना रेंगाळत होती. नंतर त्या कल्पनेचं बाहेर तुम्ही शूट केलं आणि आत्ता ज्यावेळेस तुम्ही फिल्म स्वतः बघितली, पहिली रिएक्शन काय होती तुमची? जे डोक्यात होतं ते बाहेर आलं, कसं आलं? पहिली भावना काय होती? जेव्हा पहिले तर मी पीपमध्येच बघितली थिएटरला खरी अच्छा. खरी फिल्म थिएटरला. मोबाईलमध्ये बघितलं पण मोबाईलवर कधी ते इफेक्ट. साउंडचा स्टिरिओ असायचा. पण 5.1 जी प्रॉपर जे वर्क केलंय फिल्मचं, हं. ती पहिली स्क्रीनिंग मी डायरेक्ट पिफमध्ये. 16 फेब्रुवारी. फेब्रुवारी 2025 लाच बघितली. पीकने ठेवली तिथे वाह! पीव्हीआरला मग पहिला. त्यावेळेसचा काय अनुभव होता तुमचा? त्यावेळेचा अनुभव असा होता, की आपण जेव्हा पहिली स्क्रीनिंग बघितली ना, तेव्हा ती खूप धडधड वाढली होती माझी. फर्स्ट टाईम प्रेक्षकांसमोर पण येते. म्हणजे सुरुवातीला मला माहीत नव्हतं, की डायरेक्टरच्या लेव्हलला इथं असं बोलायचं असते. मग तिथले जे
एक हे होते कोऑर्डिनेट करणारे. त्यांना विचारलं, "काय बोलायचं असतं? ॲक्टरची ओळख करून द्यायची असते का?" तर ते म्हणे, "अहो, तुम्ही इथले खूप मोठे असतात म्हणे, बिनधास्त करा." आणि त्यांनी त्या लोकांनी तेवढं मोकळं केलं मला, हं, की "अरे, तुम्ही खूप हे तिथले आमचे मेन गेस्ट आहात तुम्ही. हं. तुम्ही इथले किंग आहात. तुम्ही बिनधास्त राहा. तुम्ही जे करताल ते इथलं मान्य आहे आम्हाला सगळंच." वाह! त्यांनी एवढं मोकळं केलं आम्हाला. म्हणून तिथे गेल्यानंतर नाटकात आपण ओळख करून देतो नाटक संपल्यावर. मी म्हणलं, "ओळख करू." "हो, बिनधास्त. तुमचं हे म्हणे तुमचं हे असल्यासारखं करा. स्टेज इज टाईम युअर्स. हां. टाईम तुमचा आहे म्हणे हा हं, कंप्लीट तुम्ही घ्या. किती वेळ हे करा म्हणे काही हरकत नाही म्हणे. ती ओळख सांगितली, की बाबा ही आजची पहिली स्क्रीनिंग आहे. 2-4 वर्षापासून जे स्वप्न बघितलं होतं म्हणलं 2-4 वर्षापूर्वी, ते पहिल्यांदा आज पडद्यावर बघतोय. मी पण बघतो आणि तुम्ही पण फर्स्ट टाईम बघतायत म्हणलं. मोबाईलवर बघितले म्हणून मी YouTubeवर फिल्म खूपदा बघितली. हं. रोज बघायचो. अच्छा. रोज फिल्म बघतो. आजही स्क्रीनिंग असेल तर मी डेली ऑडियन्स म्हणून पण बघतो. अरे! ऑडियन्सचं एक हे म्हणून पण बघतो, की काय रिएक्शन आहे. हं. कारण की ऑडियन्सची हालचाल पण भरपूर सांगून जाते. ऑडियन्सचा कधी-कधी कंटाळवाणा म्हणून ऑडियन्सचं निशब्द होणं पण खूप सांगून जातं आणि हे नाटकाने शिकवलंय. हं. प्रत्येक गोष्टीचं कौतुक होणं म्हणजेच ती चांगली कलाकृती नसते. कधी-कधी सायलेन्सपणा पण खूप चांगला आपल्याला काहीतरी सांगून जातो. आणि ते नाटकाने म्हणलं थिएटरनी इतक्या गोष्टी स्पर्धेने त्याने शिकवल्यात. म्हणून त्याने आपली बेस बेळका केलाय. हां. इथं आपल्याला हे माध्यम नवीन आहे. आपण अजून शिकतोय. प्रत्येक स्क्रीनवरून शिकतोय, की ऑडियन्सचा रिव्ह्यू कसा आहे. हं. कधी म्हणजे ही टेक्निकल गोष्ट आहे. ही प्रोफेशनल आहे. ही म्हणजे व्यावसायिक शिवाय सिनेमा होऊच शकत नाही. हं. आणि माझी तर अवस्था अशी होती वैयक्तिक, की मी डायरेक्टच थांबलो होतो. म्हणजे मी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलवर पण बोललो, की तुमची चुकून जरी ₹2000 जरी फीस असती, त्यावेळेस माझ्याकडे तेवढे पण पैसे भरायला नव्हते. अरे! मग तिथे एंट्री पण केली नसती मी. मी सहज ते फॉर्म वाचला आणि त्याच्यात लिहिलं होतं, की सेन्सॉर नसेल, हं. तरी पण चालेल. अच्छा. ₹1 नव्हता. हां. मुंबईतले भाडे-बिडे हे बघून मी डायरेक्ट थांबलो होतो. मी ती फिल्म देण्याचा विचार केला होता. कोणाला तरी म्हणलं ओ-टी-टीवाल्याला किंवा कोणाला तरी द्यावं. होतं. एक जणाला भेटलो होतो. ते म्हणे, "तुमची फिल्म चांगली झाली हं. काही थोडंफार कुठं काही भेटलं असतं तर म्हणे ती कोणी घेतली असती, पण सध्या तिला काहीच नाही." अरे! हां. आणि 8 दिवसांनी पिपोल्याचा रिझल्ट आला, की तुमची मेन कॉम्पिटिशनमध्ये फिल्म आहे. तर ती जेव्हा त्यांचा फोन आला मला, की तुमची मेन कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट झाली, तुम्हाला मेल येईल लगेच. तर मला असं वाटलं, की मेन कॉम्पिटिशन म्हणजे मला तोपर्यंत कॉम्पिटिशन पण माहीत फेस्टिव्हलला फिल्म लागणं खूप मोठी गोष्ट. ते तेवढंच माहीत होतं. मग ते म्हणे कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट होणं खूप मोठी आणि तुमची मेन मुख्य स्पर्धेत स हे झाली, निवड झाली तुमच्या हं. फिल्मची. तर ते हां, मग ते म्हणे म्हणजे तुम्हाला लगेच मिळेल म्हणे, पण प्लीज अनाउन्समेंट होईपर्यंत काही व्हायरल करू नका. मला असं झालं की काय करावं म्हणे स्क्रीनिंग पण बघायची आणि स्पर्धेत पण. हे एवढे जर खुश झाले असतील तर साहजिक आहे आपल्याला हां. पण आनंद होणार. होणारच. म्हणजे आपली साधी शॉर्ट मग कधी नंबरात नाही आलेली कधी. कुठं डायरेक्ट फिल्म लागते. हां. राइट. आणि ते बाहेरची ज्युरी बघणार. हां, बाहेरची ज्युरी. ते नंतर कळालं हे बाहेरची ज्युरी. हां, इथं आल्यावर कळालं मला पिपला आल्यावर. आणि ते खुश झालो होतो खूप. हं. पण ज्युरीशी बोलणं वगैरे झालं असेल खूप तुमचं? ज्युरींनी फिल्म बघून बाहेर मागून घेतली फिल्म. ओके. आणि त्यांनी मला म्हणजे मला त्यांची जेवढी भाषा कळली तेवढे त्यांच्यातलं एक वाक्य खूप चांगलं होतं, "धिस इज नॉट फिल्म, चांगला नॉट फिल्म, धिस इज सिनेमा." ओह! हां. आणि त्यांनी बाहेर मागून घेतली ज्युरींनी. बाहेर खास म्हणजे पीपवाल्यांसोबत पण बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं, "सर ते ज्युरींनी खास दुसऱ्या दिवशी एफ-टी-आयला इन्व्हाईट केलं." ओह! हां, मला म्हणे, की "माझी एक उद्या सेशन आहे. तिथं माझी स्क्रीनिंग आहे. तर माझी इच्छा आहे, की स्पेशल तू ती स्क्रीनिंगला यावी." हं. तर मी एफ-टी-आयमध्ये पण फर्स्ट टाईम गेलो त्या दिवशी. अच्छा. स्क्रीनिंगसाठी. हां, एक शॉकिंग आहे. सगळं शॉकिंग आहे. हां. जे काही घडतं ते घर सीट हां, हो. तुम्ही जे म्हटलं प्रामाणिकपणे कष्ट करत राहावे. करत राहा. करून द्यावं करत. करत राहा. बाकी माहीत फळाची अपेक्षा म्हणजे स्पर्धेत पण त्या पुरस्काराला एवढा मोठा मान आहे. हं. मला आता असे मुलाखती, इंटरव्ह्यू वगैरे सुरू झाले तेव्हा कळलं की तो खूप मोठा पुरस्कार आहे. हं. मला जेव्हा ज्या दिवशी तो अनाउन्स झाला, संत तुकाराम हो. पुरस्कार आणि त्याच्यातले 5 कॅटेगरी म्हटले बेस्ट ॲक्टर आणि हे आमच्या अनिल दाभाडेंना बेस्ट ॲक्टर भेटला. अरे!
आणि त्यांना तर अजूनही माहीत नाही नेमकं काय आहे ते याचं काय आहे. पण तो ॲक्टर खूप चांगला आहे. माणूस पण खूप चांगला आहे, अनिल दाभाडे. अ, मेहनती आहे बिचारा. हं. खूप मेहनती. मेहनती आणि बेस्ट पुरस्काराचा अवॉर्ड भेटला तर मी बाहेर आल्याबरोबरच मला ती भीती वाटायला लागली त्या पुरस्काराची. अच्छा. की म्हणलं की हे खरं तर हे आनंदाची गोष्ट नाही म्हणलं. आणि तिथे सगळ्यांचंच म्हणणं होतं की पहिल्यांदा असं घडलंय म्हणे, पहिल्यांदा असं घडलं. म्हणजे मला ते टेन्शन आलं होतं खूप. पहिल्यांदा असं घडलं म्हणजे? म्हणजे फर्स्ट टाईम एवढी टीम आली डायरेक्ट संत तुकाराम अवॉर्ड त्यांना. हो. तर मग ते म्हणलं, "यार यांना का आवडलं?" मी आणि त्या पहिल्या स्क्रीनिंगपर्यंत मी टेन्शनमध्ये आलो होतो, की नेमकी फिल्मच आहे का म्हणून आपण बनवली. कारण की फिल्ममध्ये गाणे तरी पाहिजे. फिल्ममध्ये थोडा हलकं-फुलकं म्युझिक पाहिजे. फिल्ममध्ये काहीतरी एंटरटेनमेंट याच्यात काहीच नाही याच्यात. ना डायलॉग आहेत, ना हे, ना कुणी काही कॉमेडी करतंय. म्हणजे एंटरटेनमेंट आहे त्याच्यात, पण वेगळ्या पद्धतीने, जे टिपिकल पद्धतीने नाही आहे अरे! मला त्याच्यामुळे डाऊट येत होता, की ही नेमकी फिल्मच आहे का म्हणून. पण त्या ज्युरीनी जे डिक्लेअर केलं आणि नंतर बोलून घेतलं आणि ते बोलले ते म्हटलं ना, "धिस इज नॉट अ फिल्म, धिस इज सिनेमा." सिनेमा. त्यामुळे हां. ते शॉकिंग होतं हे सगळंच. म्हणजे ते पुरस्कार मिळाल्याबरोबर, बाहेर आल्याबरोबर म्हणलं, की हे आनंदापेक्षा ही खूप मोठी जबाबदारी. जबाबदारी. हो. कारण की पुढं काहीतरी करावं लागेल चांगलं. हं. काय करावं माहीत नाही, पण काहीतरी करावं लागेल. त्याला काही पण दडपण आलंच असेल. दडपण अजून दडपण. अ, मला इथं म्हणजे सांगताना पण मी सहसा मी त्या Facebookला पोस्ट पण टाकली. मी 2-4 म्हणजे पण नाही 5-6 दिवस 7 का 8 दिवसानंतर ती Facebookला पोस्ट टाकली. हं. ते तोपर्यंत व्हायरल झालं होतं सगळीकडेच. पण तेव्हा मी पोस्ट टाकली, की बाबा ही आनंद आहे का जबाबदारी आहे कळत नाही. पण जबाबदारी असावी आणि त्याचं बळ येवो फक्त आम्हाला पुढचं काहीतरी करण्यासाठी. हां. कारण की कुठलाही पुरस्कार ती आपल्यासाठी ओळख आहे. पण ती खूप मोठी जबाबदारी आहे येणाऱ्या पिढीसाठी. येणाऱ्या हं. पिढीसाठी आपल्यावर आलेली खूप मोठी जबाबदारी. हं. हं. कारण प्रत्येक गावातला मुलगा कारण की आमचा कॅमेरामन पण आमचा कॅमेरा पण लग्नाचा असाच कॅमेरा आहे समोरचा. हं. आणि जेव्हा त्याच्यावर पण प्रश्न विचारले, की हे असं शक्यच नाही म्हणे. पण म्हणलं, "नाही आहे" म्हणलं. लग्नातला कॅमेरा आहे. त्याच्यावरती शूट केलेली. कारण की पैसा नव्हता, इक्विपमेंट नव्हती. जेवढं आहे असं एक स्टँड होतं. एक ते स्लायडर होतं एक हां. नॉर्मल. बरोबर. पूर्ण हँडीवर फिल्म बऱ्यापैकी त्याची म्हणजे डिमांड पण तीच आहे म्हणा हं. त्यांची. राइट. तर ते ते तशी सगळं जुळून आलं आणि सगळं जुळून आलं. हां. एफर्ट्सला ते सगळ्यांचीच मेहनत आहे. सगळे पूर्ण टीमची मेहनत आहे. म्हणजे पोस्ट प्रोडक्शन पासून ते 2 वर्ष लागली पोस्ट प्रोडक्शनला. पण म्युझिकसाठी पण आम्ही नाही ना म्हणता 5-6 महिने घातले तर. बॅकग्राऊंड म्युझिकसाठी पण ते. जो साउंड इंजिनिअर त्यात 2-3 महिने गेले त्याचे आमच्या आरामात. जोपर्यंत समाधान म्हणजे जोपर्यंत कळतंय तोपर्यंत थांबायचं. आणि मला नव्हतं कळत मी डायरेक्ट स्टॉप करतो. थांबा मला काही कन्फ्युजन व्हायला लागलं मी. थांबा ब्रेक घ्यायचा. हा ब्रेक घेऊयात आपण साधारण. अरे! हां. जोपर्यंत ठाम होत नाही म्हणलं ना, हं. तर नाटकाने ही गोष्ट शिकवली मला. शि शिकलोय नाटकात आपण थिएटरनी ती गोष्ट खूप चांगली शिकवली. मला चांगलं वाटतं, की तुम्ही कॉम्प्रोमाईज नाही केली, की नाही, घाई करू आपण, नाही, नाही. फेस्टिव्हलला टाकू, हं. मग ह्याला रिलीज करू. नाटकापेक्षा हे माध्यम पण मला थोडं उलट वाटलं, की नाटकात कसं आपण प्रॅक्टिस करतो आणि लगेच प्रयोग करतो. प्रयोग करतो. बरोबर. व्यावसायिक नाटकाचं वेगळं प्रॅक्टिस करून परत तिची झाली पुन्हा महिन्याभराने तिची 2-3 दिवस रिहर्सल करते आणि शो करते. पण हेच उलट आहे. हं. इथं शूट करून झाल्यानंतर खरी कसरत. हो. शूट झाली त्या शूटपर्यंत मला काहीच वाटलं नाही. ते खर्च थोडेफार पैसे गेले. शूटिंग-बिटिंग 10-12 दिवस थोडं सगळं याला. पण त्याच्यानंतर जी सुरुवात झाली, त्याच्यानंतर मी डायरेक्ट अर्ध्या-अर्ध्या एक काम झालं, की मला वाटायचं आता काही काम येऊ नये. याचं अच्छा. म्हणजे एडिटिंग झाली. एडिटिंग तर मित्रांनी केली. हं. पण त्याच्या पुढचं जे आहे बॅकग्राऊंड म्युझिक, अरे बापरे! आता नको असं वाटायचं. स्टुडिओ बुक करायचं, त्याचं भाडं, त्याचे परत त्या खोलीच वेगळं, अँबियन्स वेगळा, एक-एक खर्च वाढत चालला. अरे! त्याच्यानंतर पुन्हा साउंड इंजिनिअरिंगचं वेगळं. परत 5.1 ची सिस्टम परत नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्याचं वेगळं. म्हणजे असं वाटलं होतं की नको आता आता बास करा. म्हणजे एका मी खूपदा थांबवली ती हं. फिल्म. करता-करता थांबवलं की नाही आपल्या बसची बात नाही. बरोबर. हे आपल्या बसची बात नाही. पण कधी-कधी ते असं एक कुठूनतरी एक प्रोत्साहन भेटायचं कुणीतरी, "अरे नाही तुम्ही केली होती ना यार, चांगली करताल तुम्ही. हं. काहीतरी तुम्हाला नाटकाचा चांगला सेन्स आहे, करताल." तर नकळत कोणाच्या तरी अशा एखाद्या वाक्याने बरोबर. बोललं, "ठीक आहे, आलं नाटकाचे पैसे, टाकले त्याच्यात, करून घ्या." मग त्यांचं बजेट खूप असायचं समोरच्याचं पण आणि टेक्निकल टीम पण खूप चांगली भेटली मला. काही-काही लोकं खूप प्रोफेशनल आहेत. म्हणजे राहुल सावंत सर, हितेंद्र परब हे खूप मोठमोठे लोक आहेत या टेक्निकलचे. पण त्यांनी खूप कोऑपरेट केलंय.
वाह! खूप खूप कॉपरेट केले. म्हणजे जेवढे टेक्निकल लोकं मुंबईतले माझी एकही ओळखीचा नव्हता. हं. मुंबईतलं पोस्ट प्रोडक्शन कंप्लीट मुंबईत केलं याचं पूर्ण. हं. पण ते असे एकदम भावासारखे झाले सध्या. अरे! मला वाटतं त्यामुळे वेगळ्या लेव्हलला हां. जातील हां, बरं. खूप ठीक आहे. अजूनही म्हणजे त्यांचं गाईडन्स हं. मला जेवढं कळतं ते असं नाही झालं, की नाही अरे असं नसतं, तू नवीन आहेस म्हणून त्यांनी पण तेवढंच ऐकलं. कारण की मला तेच म्हणा तुमचा आपला प्रामाणिकपणा जर आपल्या कामात दिसला, तर समोरचा माणूस पण आपल्याला मदत करतो प्रामाणिकपणेच. हं. जर आपल्यातला ॲटिट्यूड जर आपण त्याला दाखवला, की मला माहीत नाही, मला आता कॅमेराची माहीत नाही, मला मी उगाच तुम्हाला 4 गोष्टी सांगणार, "अरे नाही रे, मला इकडून काय." अरे बाबा मला माहीतच नाही तर काय ॲटिट्यूड सांगतो. तुला सांग ना काय पाहिजे? हां. त्याला जर जेवढं कळतं तेवढं तो त्याची बुद्धी वापरेल. बरोबर. हां. ते तसं करत गेलं तर त्या टेक्निशियन लोकं पण खूप अनुभवी म्हणजे प्रशांत कांबळे असतील आमचे, हं. असे सकपाल असतील, हं. म्युझिक कंपोजर, त्याच्यानंतर राहुल सावंत असतील. हे कुणीही असा कधी हे नाही की बाबा आम्ही अनुभवी आहेत. हां, ठीक आहे. तुला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? बाबा असं-असं करूयात. हां, ठीक आहे. तुम्हाला वाटतं का? ठीक आहे. हं. मग मी सांगा मला माझ्या डोक्यात असं-असं आहे, पण मला हे नको आहे. हं. जे कलरफुल वाटतंय. अच्छा. त्यांनी ॲक्सेप्ट हां, ॲक्सेप्ट बरोबर आहे म्हणे. वाह! व्हिजन बरोबर आहे. हं. इनोसन्स आपला जर असेल, कारण की लिहिलीच आपण इनोसन्स पण. मग ते टिकलं मग पाहिजे. त्यांनी किती जरी आर्टिफिशियलपणा त्याच्यावर टाकला, तर ते पचणार नाही ना त्या बरोबर आहे. कथेला किंवा त्या हं. फिल्मला. आपला प्रामाणिकपणा जेवढा इनोसन्स जेवढा असेल, तेवढाच तो माणूस समोरचा पण इनोसन्स टाकतो आणि त्या माणसाला पण तेवढं सेन्स होतं म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलोय. ते पण तेवढी राइट. वेळ लागला 5-5, 6-6 महिने वाट बघितली, पण त्या योग्य लोकांपर्यंत पोहोचलो असं. हं. बरोबर. इंडस्ट्री चांगली आहे. आता तरी वाटलं मला. मग योग्य योग्य लोकांबरोबर लोकांना योग्य लोकच भेटतात असं मला वाटतं. तुम्ही जे बोलला की प्रामाणिकपणा असल्यामुळे आणि तो पॅरलल ठामपणा हां, असल्यामुळे, ठाम. या 2 गोष्टी मला जाणवतात तुमच्या हं. बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये. हां. त्याच्यामुळे ते पण मधल्या काळामध्ये तुम्हाला असं आपण थोडं हे होतो निगेटिव्ह, "अरे यार," जसं तुम्ही बोललात, पण की 6-6 महिने लागायचे. हं. तर मधल्या काळामध्ये बाकीचे काम तुमचे चालूच होते का एकाच फिल्मवर किंवा नाटकावर? कसं ते? मी जेव्हा फिल्म लिहिली ना, तर सांगतो मी प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी करतो. म्हणजे हं. वैयक्तिक मला शिकायला भेटतं म्हणून करतो. अच्छा. शिकायला आवडतं हं. कुठली गोष्ट. म्हणजे शिक्षण म्हणजे निव्वळच भाषा शिकणे हे नाही. बरोबर. ही टेक्निक शिकलोत आपण. अच्छा ठीक आहे. ह्या टेक्निकमध्ये अशी गोष्ट आहे, गंमत आहे. इंटरेस्ट आहे याच्यात. इंटरेस्टिंग काहीतरी घटना घडते. इंटरेस्टिंग दाखवता येतं आपल्याला. मी लगेच दुसऱ्या माझ्या डोक्यातल्या स्टोरी लिहून काढतो. अच्छा. हां, काढतो. भरपूर लिहिलेत. तुम्ही लिहिलेले आहेत. लिहिलेले आहेत. हां. अच्छा. फिल्म रेडी आहेत पुढच्या. वाह! हां, म्हणजे मग म्हणलं ना, की ती पुरस्कार वगैरे नंतरची गोष्ट आहे. तुम्हाला सापडलंय काय? हं. सापडते तर शोधा. हां, हं. करत राहा. सुचवायला थोडीच म्हणजे नाही. थोडेच पैसे लागतात आपल्याला. फक्त बुद्धी खर्च करायची ना. आपल्या बुद्धीला पटते, की ह्या गोष्टीतून हे भेटतंय. चला अजून शोधण्याचा प्रयत्न करूया. हं. दुपारची शाळा केली म्हणून सांगण्यातल्या काही गोष्टी सापडल्या. एक शॉर्ट फिल्म केली म्हणून. ओके. आणि सांगळा केली म्हणून अजून काही गोष्टी सापडल्या. तर त्या गोष्टी वाचायला त्या गोष्टी लिहिता-लिहिता अजून कळलं, तर अशा पण गोष्टी सापडतात. हं. तशा पण गोष्टी सापडायला चालू केल्या. म्हणजे जे मूळ नाटकं आहेत हं. 10-12 लिहिलेले मी, तिकडे तर अजून घुसलोच नाही. जे अरे! फ्रेश मटेरियल सापडते तेवढं मटेरियल गोळा करतो. हं. राइट, राइट. हं. आणि इंटरेस्टिंग ज्या वाटतं, की ज्या बघितल्या नाहीत कधी, हं. ज्या कुठे बघितल्या नाहीत, ज्या कुठे ऐकल्या नाहीत, त्या गोष्टी करायला आवडतात. नाटक असो, सिनेमा असो. ते युनिक आहेत. हां, नाटकात पण त्याच केल्यात हं, हं, आतापर्यंत. हं. ज्या मनाला वाटतं ते केलं. कलेच्या व्याकरणात नाटकाच्या व्याकरणात किंवा सिनेमाच्या व्याकरणात कितपत बसते तेवढंच करण्याचा प्रयत्न केला. हं, हं. हं, वाह! वाह! हं. ओके. वाह! आणि अ, ही फिल्म आता काय पुढे तुम्ही प्लॅन केलेला की फेस्टिव्हलला फिरवायची रिलीज डेट वगैरे काय असणार आहे याची? रिलीज तर म्हणजे असं काही डोक्यात नव्हतं थिएटरला. कारण की आपले मी म्हणलो ना, आपले मायनस पॉइंट आणि प्लस पॉइंट आपल्याला माहीत पाहिजे. हं. तर मला माहीत होतं की आपण करून थिएटरपर्यंत तर जाऊ शकत नाही. म्हणजे की ना माझ्या म्हणे पुरस्कार भेटणं हा पण माझ्या कधीच आमच्या कोणाच्याच डोक्यात नव्हतं. हं. कधीच. स्क्रीनिंग पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रीनिंग लागली, तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आम्हाला अवॉर्ड भेटला. ओके. म्हणजे ते व्हिडिओ पण शूट केला होता एक मी. आम्हाला पुरस्कार भेटल्यासारखं झालंय. हां, हं. हे आम्हाला काय ती आम्हाला स्पर्धा-बिर्धा काही नाही. बरोबर. स्क्रीनिंग लागते ना, आमची फिल्म केलेली आहे. आम्ही काय केलंय, ते आम्हाला डायरेक्ट बघायला भेटतं. हाच आमच्यासाठी पुरस्कार आहे. बरोबर. पहिली स्क्रीनिंग. त्यांनी 2 स्क्रीनिंग ठेवल्या.
त्याच्यानंतर ते बेस्ट ॲक्टर आलात म्हणलं, अरे हाईट आपल्या अवकातीच्या वर चाललंय. तर जेव्हा संत तुकाराम बेस्ट सिनेमाचा अवॉर्ड आला, तेव्हा तर म्हणलं, की यार हे या निसर्गात इतकी ताकद आहे म्हणलं. हं. त्या निसर्ग कधी काय करेल आणि त्याच्यावरच विश्वास आहे आपल्याला. हो, आपण जे देतोय तेच घेतोय. बरोबर. कोणीही वेगळं घेणार नाही. मी जे देतो तेच तुम्ही घेणार. राइट, मी जे बोलतोय तेच तुम्ही ऐकणार आहेत. वेगळं कोणी ऐकणार नाही. राइट. हां. मग आता रिलीज वगैरे कशी करताय? रिलिजिंगचं म्हणजे डोक्यात नव्हतं आता तरी, पण हं, फेस्टिव्हलला फिरवतोय. हं. अजून इच्छा आहे की ही फिल्म ओके, बाहेरला फेस्टिव्हलला टाकली आहे काही बाहेरच्या अजून काही. ओके. ते सेन्सॉरचं पण काम चालू आहे. हं. त्याची पण खूप नवीन फिल्म मेकरसाठी जे सुरुवातीला विचारलं ना अडथळे वगैरे काय आहेत. तर नवीन फिल्म मेकरसाठी खूप किचकट प्रोसेस आहे. हं, इंटरेस्ट असेल म्हणजे नाटक आपण कसंही करून कुठेही सादर करू शकतो. पण फिल्मचं मला मी मी त्या प्रोसेसमध्ये म्हणून बोलतोय सध्या, की हे खूप विचार करून सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊनच केली तर बरी. हं. नाहीतर कितीतरी आपल्यासारखे आपल्यापेक्षा चांगले विषय, आपल्यापेक्षा मोठमोठे डिरेक्टर नवीन येणारे, ते मध्येच अडकलेत. हो. मग त्यांच्या डोक्यात काहीतरी कुठलीतरी एक फिल्म बघितली आहे, हं. सैराट बघितली, सैराटसारखी करायची. कॉपी. हां, काहीतरी बघितली मोठमोठ्या फिल्म, हं, तशा फिल्म करायच्यात, ह्या राड्यात अडकलेत. हं, आमचं माझ्या डोक्यात तसं म्हणजे वैयक्तिक काही नव्हतं, की आपली साधी स्टोरी, आपल्याकडे एवढीच कथा आहे आपली आणि आपली कथा कमीत कमी जगाने बघावं, कमीत कमी कुठल्यातरी ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर जावी. हं. याच्या पलीकडे काही आशा नव्हती. राइट. हां. आणि ती फेस्टिव्हलला जगाने बघावी, हं. जगातल्या लोकांनी. वाह! वाह! आपला विषय. वाह! आणि मला एक वाटतंय, की जसं तुम्ही म्हणाला, की शेतकरी बाप असतो किंवा एका शेतकऱ्याची कथा आहे. तर मला असं वाटतं, की हे फेस्टिव्हल झाले किंवा रिलीज झाल्यानंतर असे काही गाव खूप कथा आहेत. हां, की जिथे दाखवता येईल ही फिल्म. नक्कीच. जसं अ, आता नक्कीच. की जिथे काहीतरी स्क्रीनिंग होतील. प्रत्येक. प्रत्येक गावात महाराष्ट्रातल्या झाली तर मी काही म्हणजे फिल्मची कथा म्हणजे बऱ्यापैकी चांगलाच अर्थ सांगितला. एक कथेचे पण सांगितलं. पण प्रत्येकाला आपला बाप आठवला. आपला बाप काय करतोय आपल्यासाठी. हं, जो कधीच बोलत नाही. फिल्ममध्ये पण बोलला. पण तुम्हाला कळेल आपला बाप काय. राइट. येस. थँक यू सर. थँक यू. आणि मला वाटतं की नक्की आपले जे प्रेक्षक आहेत, हं. ते त्यांच्या आजूबाजूला जेव्हा फेस्टिव्हल असेल, गोवा फेस्टिव्हल आहे, मुंबई फिल्म फेस्टिव्हल फेस्टिव्हल आहे, बघा. सगळे राइट. फिल्म फेस्टिव्हल. आणि तिथे चांगला फिल्म लागली, हं. तर ती नक्की बघा. आणि फेस्टिव्हलला पण आणि जर कदाचित इन फ्युचर काही होऊ शकते हं. निसर्गात. लॉकडाऊन येऊ शकतं, कोरोना येऊ शकतो. चांगला रिलीज पण होऊ शकते. काय सांगता येत नाही, नक्कीच होईल. थिएटरला जाऊन नक्कीच बघा फिल्म. कारण मला वाटतं की जे आपल्या जवळचे विषय आहेत, मातीतले विषय आहेत, ते बघितले पाहिजे. प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून असे विषय, असे फिल्म मेकर तयार होतील आणि आपल्याला चांगले-चांगले फिल्म दाखवत राहतील, ग्लोबली घेऊन जातील. येस सर. थँक यू सर. थँक मजा आली आणि सरांचं मला काय आवडलं, की म्हणजे मला ॲज अ माणूस म्हणून काय शिकायला मिळालं, की माणूस म्हणून प्रामाणिक राहिलं पाहिजे, ठाम राहिलं पाहिजे आणि ऐका लोकांचं. इतक्या मोठ्या-मोठ्या लोकांनी तुम्हाला सजेशन दिले, पण तुम्ही बरोबर जे वेचायचं ते वेचलं, जे करायचंय ते हां, येस. आपलं म्हणजे कलाकार साधी गोष्ट आहे, की जोपर्यंत आपण चांगला माणूस बनत नाही, हं, कुठली गोष्ट आपल्याला कळत नाही. ॲज अ ॲक्टर म्हणून जर आपल्याला जर माणूस म्हणूनच नाही व्यवस्थित बनता आलं. हं, हां, 19-20 कलाकार होऊ शकतो. कधी-कधी माणूस आपण थोडं नकळत स्वार्थी होऊ शकतो आणि शक्यता दाट असते. आपण आपल्या फील्डमध्ये काम करताना आपल्याला दुसरं काही सुचत नाही. लोकं त्याला स्वार्थी म्हणतात. हं. पण ते मुळात ते स्वार्थी नाही. ते आपण आपल्या ह्याच्यात गुंतलेलो आहेत त्याच्यात, बरोबर. अडकलेलो आहेत. ते काही काळानंतर कळतं, की आपल्याला भावना कुठं किती टाकायच्यात. आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाने त्याला कळतं. हं, कोणाला कमी वयात कळतं, कोणाला त्याचं एज शेवटच्या स्टेपला कळतं. 50व्या वर्षानंतर कळतं. कोणाला 20व्या वर्षात पण कळू शकतं. हं, म्हणून माणूस म्हणून बना. वेगवेगळे ॲक्टरचे शेड कळतात. वेगवेगळे स्वभाव कळतात. हं. चांगला स्वभाव कळतो, वाईट स्वभाव कळतो. बरोबर. त्याच्यातले शेड कळतात स्वभावातले वेगवेगळे, बारकावे कळतात, डिटेलिंग कळते. पण ते कधी चांगला माणूस बनलं तर राइट. सगळ्या गोष्टी सोबत. थँक यू. थँक राव सर.